आपण एक एक्सपेरिमेंट करत आहोत. ओके, ॲक्च्युली दिस इज द वॉटर आणि या वॉटरमधून आपण एक रेज लाईट पास करणार आहेत. ॲक्च्युली आपल्याला ही ग्रीन कलरची लाईट रेज पास होताना दिसते. ओके, बघा म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल हे स्मॉल असतात. ओके, अँड ॲक्च्युली द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर द लाईट आर दे पासेस द लाईट ड्यू टू द मॉलिक्युल्स. परंतु आता आपल्याला कोलायडल सोल्युशन तयार करायचं. ओके, कोलायडल सोल्युशन तयार करण्यासाठी मी काय करणार आहे बघा, ॲक्च्युली याच्यामध्ये मिल्क ॲड करणार आहे. बघा मिल्कचे मॉलिक्यूल मी याच्यामध्ये ॲड करतोय बघा. ओके, आता एकदा मिल्कचे मॉलिक्यूल मी ॲड केले म्हणजे आता हे सोल्युशन कोणतं झालेलं आहे तर कोलायडल सोल्युशन झाले. बघा कोलायडल सोल्युशन म्हणजे जे मिल्कचे मॉलिक्यूल असतात ना, ॲक्च्युली द साईज ऑफ मिल्क मॉलिक्यूल इज 10⁻⁵ मीटर म्हणजे इट इज द साईज ऑफ मिल्क मॉलिक्यूल इज लार्जर. मग ज्यावेळेस आपण याच्यातून लाईट पास करू त्यावेळेस ती स्ट्रेट पास होणार नाहीये. ओके, कारण मॉलिक्यूल्स ॲक्च्युली द मॉलिक्यूल्स ऑफ द मिल्क आर लार्जर, हेन्स ॲक्च्युली दे ऑब्स्टॅकल द लाईट. ॲक्च्युली लक्षात येईल का बघा, आता आपल्याला लाईट इथं डिस्पर्स झालेली दिसतीये, लाईट समोर पास होत नाहीये. याचं कारण काय आहे, व्हॉट इज द रिझन? ॲक्च्युली द रिझन इज दॅट the molecules of milk are the larger, hence they does not passes light straight. Actually they disperse the light because the molecules are larger. Okay, दिसतंय आपल्याला, याला म्हटलं जातं this solution is the colloidal solution and colloidal solution is the heterogeneous mixture. Okay.